महाकारुणिको नाथो हिताय सब्बपानिनं पुरेत्वा पारमी सब्बा पत्तो संबोधिमुत्तमं एतेन सच्चवज्जेन होतु ते जयमंगलं। साधु। तथागत सम्यक संबुद्ध भगवंताचा सद्धम्म भगवंताचा श्रावक संघ या तीन रत्नाला त्रिवार अभिवादन। ज्यांच्यामुळे आपणाला हे तीन रत्न लाभले, ज्यांच्यामुळे आपणा सर्वांना हे सुखाचे दिवस आले, आपले सारे विघ्न ज्यांच्यामुळे टळाले, अशा आपले सर्वांच्या जीवनामध्ये जे सुखकर्ता आणि दुःखहर्ता आहेत असे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आजच्या या पवित्र वर्षावासाच्या कालावधीमध्ये उपस्थित सर्व पवित्र अशा या धम्मदीप बुद्धविहारामधील माता भगिनी, उपासक उपासिका, बालक आणि बालिकांनो, बुद्धाचा प्रवचन देण्याचा एक नित्य नियम होता की भगवान पहिले लोकांना त्यांना श्रद्धा उत्पन्न व्हावी म्हणून पहिले त्यांना श्रद्धा कथा शिकवत होते, श्रद्धा वाढण्यासाठी। मग श्रद्धा कथेतून ते त्यांना दान कथा शिकवत होते की त्यांना मग दान वाढलं पाहिजे। मग दान कथा कंप्लीट झाल्यानंतर मग त्यांना शील कथा शिकवत होते। मग शील एकदा पक्क झालं की मग ते त्यांना समाधी कथा सांगायची। आणि समाधी कथा म्हणजे पेरणं। श्रद्धा, दान, शील हे म्हणजे नांगरणं, वखरणं आणि ती जमीन व्यवस्थित बनवणं। आणि समाधी म्हणजे प्रॅक्टिकल। आणि त्याच्यानंतर प्रज्ञा म्हणजे जे काही पीक आहे त्याची सोंगणी करणं, प्रज्ञा म्हणजे। आणि त्याच्यानंतर प्रज्ञेच्या क्षेत्राच्या नंतर प्रत्येकाला जो अनुभूती येईल तो काय की ते आलेल्या पिकाचा आपण उपभोग घेणं। जसं उदाहरणार्थ तुम्हाला गहू झाले तर गहू तुम्ही दळून आणून मग पुरी बनवून खाणं, नाही तर चपाती बनवून खाणं, नाही तर वेळ असेल तर मांडे बनवून खाणं, नाही तर तुमच्यावर डिपेंड आहे पुढं ते फळाचा उपभोग कसा घ्यायचा। तसंच ह्या क्षेत्रामध्ये श्रोतापन्न झाल्यानंतर मग तुम्ही ठरवायचं की श्रोतापन्न झाल्यानंतर लोककल्याणाचं काम करायचं का स्वतः आणखी सकृतगामी व्हायचं का अनागामी व्हायचं का साऱ्या दुःखातून मुक्त करणारं पद अरहंत पद प्राप्त करायचं। ते ज्यांना त्यांना जे फळ प्राप्त झालं त्या पुण्यवान सत्वावर डिपेंड होतं। मग भगवान नांगरण्याचं, ओखरण्याचं, ती जमीन धसकट काढून भुसभुशीत करण्याचं प्रवचन कधीच्या कुरुक्षेत्रात देत नव्हते। का देत नव्हते? कारण ते पाहत होते की इकडच्या भागाच्या लोकांचं अगोदरच नांगरून झालं आहे, वखरून झालं आहे आणि त्या झसकटे येसून झालेत। त्यांचं शील एवढं पक्क आहे की तिकडे शील देतच नव्हते भगवान, शील देतच नव्हते तिकडं, डायरेक्ट समाधी शिकवायची। आणि म्हणून आपल्या भागात या औरंगाबादमध्ये सुद्धा असे काही विहार आहेत की तिथं घडी घडी शील देण्याची काही आवश्यकता नाही। लोकांना आता कळून चुकलेलं आहे, लोकांना असं कळून चुकलेलं आहे। काही कॉलनीमध्ये काही मोजके 2-4 लोक तर कोणत्या बी कॉलनीमध्ये राहतातच। त्यांना आपल्या भाषेमध्ये आपण त्यांना काय म्हणू, हेंबाडपथी आहे, म्हणजे अनाडी विचारायचे लोक ते तर 2-3 कुठेही राहतात। आपण जास्त संख्येने विचार करू की 100 लोकांची जर एखादी कॉलनी असेल तर तिथं जर समजा 80-90% लोक जर खूप चांगले असतील, सज्जन असतील, न्यायानं वागत असतील, मातापिता सेवा करत असतील, पंचशिलाला काटेकोर पालन करत असतील तर साहजिकच ती धार्मिक कॉलनी म्हणून ओळखल्या जाते। आणि 2-4 लोक तर कुठेही राहतात। नाहीतर मग समजा 70% लोक शिलाला तोडतात, मातापिताची सेवा करत नाहीत, कुशल कर्म करत नाहीत आणि 30% लोक चांगले आहेत। तर त्यामुळे ते धार्मिक कॉलनी बनायला अजून थोडा टाईम लागणार आहे। पण म्हणून आज मी तुम्हाला थोडा गंभीरच उपदेश देणार आहे। थोडे गंभीर राहा, कारण ते गंभीर उपदेश काही मोजक्या ठिकाणी देतो मी। कारण गंभीर उपदेश दिल्यानंतर तुम्हाला समजतो की नाही समजतो तुमच्या चेहऱ्यावर बी मला कळतं, तुमच्या चेहऱ्यावर कळतं मला। काही गोष्टी तुम्हाला समजायला लागल्या की तुम्ही मधात मस्त असं खुश होऊन म्हणता, ते मला बी बरं वाटतं की हां समजायला लागलं म्हणून। आता जिथं समजायच नाही लागले तिथं कशाला गंभीर उपदेश द्यायचा? गंभीर उपदेश देणं थोडंसं कठीण असतं। तर तुमचा ऑलरेडी त्या धम्माचा अभ्यास झाला असल्याकारणाने थोडेसे मध्ये मी छोटे मोठे प्रश्न पण विचारेल। तर आपण थोडेसे सजग राहा, सावधान राहा, जागृत राहा। आणि मी पहिला प्रश्न आहे, जसं अमिताभ बच्चन म्हणतो ना की कौन बनेगा करोडोपती में, ये रहा पहिला प्रश्न आपके स्क्रीन पर, आहे का नाही? तर तसं आता हा पहिलाच प्रश्न तुमच्या माइंडवर सगळ्यांनी सांगायचं की संपूर्ण विश्वामध्ये धम्म कशावर प्रतिष्ठापित आहे सध्या? प्रत्येकाने सांगा, तुम्हाला ज्यांना ज्यांना सांगायचं तुमचे उत्तरं सगळे बरोबरच येणार आहेत,
बरोबरच येणार आहेत, पण थोडंसं पहिलं सांगताना सांगितलं की बा गंभीर आहे, सांगताना सांगितलं, त्यामुळे तुम्ही साधारण उत्तरं देऊ नका, थोडं सोचूनच द्या, गंभीर द्या. की सगळ्या जगाचा विचार करून सांगतोय मी की संपूर्ण जगामध्ये तथागत सम्यक संबुद्धाचा जो धम्म आहे तो सध्या कशावर प्रतिष्ठापित आहे? शांती, सत्य, मुदिता, मानवता, सदाचरण, आचरण, हां, शील, प्रज्ञा, करुणा, समाधी, संबोधी. बघा, मी म्हटलं तुमचं एकाचंही उत्तर चूक नाही, सगळ्याचे उत्तर बरोबर आहे. पण पुन्हा आपण आज गंभीर विषय घेणार आहे जो तुम्हाला माहीत आहे. मी समजून सांगितल्यानंतर तुम्हाला पटकन पटेन बी की हो का म्हणते. तुमचे उत्तर कोणाचंही चूक नाही आहे, सगळ्याचे उत्तर बरोबर आहेत. पण आपल्याला परफेक्ट एक उत्तर पाहिजे की धम्म खरंच कशावर प्रतिष्ठापित आहे. तर तुम्हाला मी फोडून फोडून सांगतो आता, एक हळूहळू आणखी तुम्हाला एक सोपं करून सांगतो की जसं पहिला प्रश्न सोपा होण्यासाठी, हा दुसरा प्रश्न तुमच्या मानसपटलावर की बिल्डिंग कशावर आधारित असते. आता मला सांगा, सगळ्याचे उत्तर एकच कसं काय आलं? अगोदर कसं काय आलं? प्रज्ञा, शील, मुदिता, आचरण, मानवता हे वेगळे वेगळे आले का नाही? म्हणजे पहिले उत्तर कसे होते? कोणी म्हणते खिडकी, दरवाजा, स्लॅब, कॉलम, बीम. बरोबरच आहे, घराचा आधार ते सगळेच आहेत. कशाला टाळू शकतो आपण? टाळू शकतो का कशाला? नाही. पण आता सगळ्यांचं उत्तर एकच कसं काय आलं? बरं, किती सेकंदात आलं? किती लवकर आलं? मग तुम्हाला आणखी सोपं करून टाकलं की पहिल्या प्रश्नाचं उत्तर जसं तुम्ही दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं त्याच्यातच आहे की जसं बिल्डिंग जसं पायावर आधारित आहे, बिल्डिंग ही पायावर आधारित आहे, मग त्याच्यावरचे सगळे मजले एकमेकाच्या मजल्यावर आधारित आहेत का पायावरच आधारित आहेत? समजा 200 जरी मजले झाले तर त्यांचा सगळ्यात आधारभूत काय आहे? पाया आधारभूत आहे का नाही? मग आता तसं पुन्हा सांगा की भगवंताचा सद्धम्म हा कशावर प्रतिष्ठापित आहे? पुन्हा तुमचे उत्तर सगळ्याचे बरोबरच आहे. दुःख आहे, दुःखाचं कारण आहे, दुःखा उपाय आहे, नीती आहे, सगळे आहे. पण पुन्हा तुमचे सगळ्यांचे उत्तरं बरोबरच आहेत, चूक कोणाचंच नाही आहे. पण आपल्याला पुन्हा एकदा, आता मी आणखी सोपं करून सांगतो तुम्हाला, हा धम्म शिकणं आहे. तुम्ही थोडंसं मनाला चालना दिली ऑलरेडी, तुम्ही सगळ्यांनी उत्तरं देऊ लागले, याचा अर्थ माहिती आहे का तुम्हाला एक ज्ञान प्राप्त झालेलं आहे. कोणतं? कारण तुमचं सगळ्यांचं मन सध्या स्थिर आहे, ते कुठंच भटकत नाही आहे. तुमचं मन सध्या स्थिर आहे आणि म्हणून तुम्ही जे उत्तर देत आहात तर त्या धम्मात तुम्ही आहात. तुम्ही जर समजा सांगत आहात की दुःख, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला दुःख माहीत आहे. जर तुम्ही सांगत आहे नीतिमत्ता, याचा अर्थ तुम्हाला नीतिमत्ता माहीत आहे, नीतिमत्ताचे कन्सेप्ट माहीत आहे. तुम्ही सांगता समाधी, जे जे उत्तर देतात याचा अर्थ तुमचं चित्त त्या गोष्टीत आहे, तेव्हा त्या गोष्टीत. म्हणजे आपण धम्मात आहोत सध्या. अधर्माचा विचार येतो का कोणाला तरी सध्या? नाही येत. म्हणजे साहजिकच आहे की तुम्हाला जोही धम्म समजलेला आहे, कळलेला आहे, तो बरोबरच आहे. परंतु पुन्हा एकदा मी तुम्हाला आता आणखी सोपं करून सांगतो की जेणेकरून तुम्हाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर एकसारखं आलं पाहिजे. नाहीच आलं तर मी सांगणारच आहे, कारण आता तो विषय छेडलाच आहे तर आपण सांगणारच आहे. पण पुन्हा एकदा बघूया की हे घ्या. आता हा तिसरा प्रश्न तुमच्या मानसपटलावर की भगवान बुद्धाला जे आपण म्हणतो ना की भगवंताचा धम्म म्हणजे नेमकं काय? विचार. पुन्हा एकदा विचार करा. आता समजा आपण काय म्हणतो की भगवंताने काय दिलं आपल्याला? धम्म दिला. मग काय दिलं त्यांनी आपल्याला? त्यांना काय प्राप्त झालं? पहिलं ज्ञान. आता आले बरोबर तुम्ही, आता बरोबर आले. समजा हा हे तिसऱ्या प्रश्नात तुम्हाला बरोबर आलं. अच्छा, ज्ञान म्हणजे हे धम्म काय आहे? ज्ञान. एकदम करेक्ट उत्तर आहे. आता धम्म म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्या भगवंताला प्राप्त झालेलं ज्ञान म्हणजेच धम्म होय. आणि तो ज्ञान आपल्याला त्यांनी दिलंय. आणि आपण धम्मं शरणं गच्छामि म्हणतो, म्हणजे कोणाला शरण गेलो आपण? ज्ञानाला. बरं, ज्ञानाला शरण जाण्यासाठी असं ज्ञानाचं काही एखादं वस्तू आहे का किंवा काय आहे का? मग ज्ञान म्हणजे काय? ज्ञान म्हणजे त्यांना आता ज्ञान सोपं नाही. बरं, आता बुद्धत्व म्हटलं लय मोठी गोष्ट आहे ती. बुद्धत्व म्हणजे ज्ञान त्यांना प्राप्त झालं
समजून घ्यायचं की त्यांना ह्या जगामध्ये सत्य रहस्य प्राप्त झालं आणि ते त्यांनी आपल्याला दिलं. भलं बाबासाहेबांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालं. म्हणजे सोप्या भाषेमध्ये तुम्हाला आणखी एकदा कळलं की धम्म म्हणजे दुसरं तिसरं काही नसून धम्म म्हणजे ज्ञान आहे. आता मला सांगा की ते ज्ञान कशावर आधारित आहे. आणखी तुम्हाला सोपं करून सांगितलं. केंद्रबिंदू माणूस आहे, बरोबर आहे की ते तुम्ही बरोबर जवळजवळ येऊ लागले. तुम्ही जवळजवळ खूप जवळजवळ बरोबरच आहे तुमचे उत्तर. चूक कोणाचंच नाही की भगवान बुद्धाचं ज्ञान म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कळलं. मी पहिलं तुम्हाला काय विचारलं की भगवंताचा धम्म कशावर आधारित आहे. सोपं करण्यासाठी तुम्हाला सांगितलं की बिल्डिंग कशावर आधारित आहे, तर तुम्ही सांगितलं पायावर. दुसरी गोष्ट, आता भगवंताचा धम्म म्हणजे नेमकं काय, तर ज्ञान. ज्ञान म्हणजे बिल्डिंग पकडा. तर हे ज्ञानाचा पाया काय आहे आणखी सोपं करून सांगतो तुम्हाला. ज्ञानाचा पाया काय आहे. आता भगवंताचं ज्ञान म्हणजे धम्म तुम्हाला कळलं. आता धम्म तर कळलं. धम्म म्हणजे भगवंताचं ज्ञान. ज्ञान म्हणजे बिल्डिंग. हे ज्ञानाचा पाया काय आहे आता आणखी एक सांगा. तुम्ही जे उत्तर सांगताना हे चूक नाही आहेत. सगळे उत्तर तुमचे बरोबर आहेत. फक्त माझी अशी इच्छा आहे की मी आता गंभीर विषय तुमच्याकडे घेतला आहे, तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही थोडा गंभीरतेने विचार करा. बरं, विपश्यना केल्यानंतर आणखी एखादा फोडून सांगतो. विपश्यनाला जेव्हा आपण जातो तर तेव्हा ध्यानाला बसल्याबरोबर गोयंका गुरुजी एक शब्द म्हणतात. नाही, अगोदर एक शब्द म्हणतात. ते तर आहे, पुढंच आहे ते एकाग्रता. पण गोयंका गुरुजी ध्यानाला बसल्या अगोदर म्हणतात अनंत पुण्यमये, अनंत गुणमये, बुद्ध के निर्वाण धातु, धर्म धातु, बोधि धातु, शेष भर जागे प्रतीक्षण, हृदय में जागे प्रतीक्षण, अंग अंग जागे प्रतीक्षण. विपश्यनाला गेल्यावर तुम्ही ऐकले शब्द. पण आता आणखी मी तुम्हाला सोपं फोडूनच सांगतो. आता तुम्ही एकाग्र चित्ताने ऐका की भगवंताला ज्ञान प्राप्त झालं ते जोपर्यंत 80 वर्षे इथं होते तोपर्यंत ज्ञान कुठं होतं, त्यांच्याजवळ होतं. राईट, एकदम बरोबर आहे. म्हणजे बुद्ध म्हणजे ज्ञान, ज्ञान म्हणजे बुद्ध, बुद्ध बसले म्हणजे ज्ञान बसलं, बुद्ध उभे राहिले म्हणजे ज्ञान उभं राहिलं, बुद्ध चालले म्हणजे ज्ञान चाललं, बुद्ध फिरले म्हणजे ज्ञान फिरलं. जेवढ्या प्रदेशात फिरले तेवढं सगळं प्रदेशात ते ज्ञान फिरलं. मग त्यालाच काय म्हणतात, विहरणं. ज्ञानाचं फिरणं म्हणजे विहरणं. ज्ञान फिरलं म्हणजे त्या ज्ञानानं स्पर्श नाही होऊ द्याला कशाचा. ज्ञान जर धुळीवर चालला असेल तर धुळीचा स्पर्श नाही होऊ द्याला. ज्ञान जर चिखलावर चाललं असेल तर चिखला स्पर्श नाही होऊ द्याला. ज्ञान जर नगरातून गल्ल्यातून गेला असेल आणि तिथल्या लोकांमध्ये राग द्वेष मोह असेल तर तो मोह नाही लागू द्याला बुद्धाने. राग द्वेष मोह लागणे म्हणजे काय. समजा तुम्ही आम्हाला तुमच्या घरी भोजनाला बोलवलं आहे, तर तुमच्या घरी मुखच येऊन असं भोजन खाणे, नाही तर इकडे तिकडे पाहणं म्हणणं बापरे काय भारी कूलर आहे देता का आम्हाला. म्हणजे लागला तुमचा लोभ, तुमच्या कूलरचा लोभ लागला ना आम्हाला. समजलं तुम्हाला. लोभ लागणं म्हणजे काय. तुमच्या घरी आल्यानंतर समजा तुम्ही भारीतले कपडे घालून आले आणि समजा असं पाहता पाहता बापरे आहे सोन्याच्या पाटल्या दिसू राहिल्यात. तुमच्या आहेत त्या. तुम्ही घरी कशाला बोलवले आम्हाला, भोजनाला. पाटल्या पाहायला बोलवले का. जुने लोक म्हणत होते ना पाय धुवायचे तर साखळ्या केवढ्याच्या. असं काय गरज आहे का त्याची. हां, समजा तुम्ही बोलवले भोजनाला तर भोजनात सुद्धा असं म्हणण्याची गरज नाही. बाप रे बाप काय भारी तुमची भाजी आणि तुमची पुरी काय चांगली, त्याच्या पुऱ्या कच्च्याच होत्या. हे म्हणजे काय झालं, याला म्हणतात स्पर्श लागणं. अगोदरचा स्पर्श कशाचा लागला, लोभाचा. आता कशाचा लागला, द्वेषाचा. कळलं तुम्हाला. मग बुद्ध कोण्या नगरात गेले, कोण्या गावात गेले, कोण्या शहरात गेले, इव्हन राजाच्या घरी गेले तर राजाच्या हाती पाहून बुद्धाला उत्पन्न झालं का की मग 2-4 हाती विहारात पाठवा म्हणून. मग त्याला म्हणतात विहरणं. समजलं तुम्हाला. बुद्ध जिकडे तिकडे विहरले म्हणून त्या प्रदेशालाच नाव पडलं विहार प्रदेश. विहार प्रदेश. तिकडचे लोक व म्हणत नाहीत, ब म्हणतात, म्हणून त्याचं नाव काय पडलं आता, बिहार प्रदेश. समजलं तुम्हाला. बिहार प्रदेशाचं नाव काय, बिहार म्हणजे ज्ञान, ज्ञान म्हणजे विहरणे, विहरणं म्हणजे
तिथून जात असताना सुद्धा त्याचा स्पर्श होऊ द्यायचा नाही. स्पर्श होऊ द्यायचा नाही. जसं उदाहरणार्थ तुम्ही घरात राहताना तुम्ही जर घराचा स्पर्श नाही होऊ दिला ना तर तुमच्या घरात सुद्धा सुख मिळते. पण घरात राहून जर आपण घराला स्पर्श केला, घराला स्पर्श करणं म्हणजे असं हातानं नाही बरं, घरातल्या वस्तूत आसक्ती ठेवणं, घरातल्या वस्तूत आसक्ती ठेवणं. मग तिथं दोन गोष्टी आहेत पुन्हा, इच्छा आणि आवश्यकता. तर घरातल्या ज्या ज्या वस्तू आहेत, ज्या ज्या आवश्यकता आहेत त्या तुम्ही वापरा, कारण ती तुमची आवश्यकता आहे. पण घरातल्या वस्तूत जर तुम्ही इच्छा ठेवून मरण पावसाल तर मग मात्र तुम्ही एक तर रागानं मरसाल, द्वेषानं मरसाल आणि मोहानं मरसाल. त्याला मुक्ती म्हणता येईल का? नाही म्हणता येणार. ती मुक्ती नाही आहे. मग तुम्ही काय करा, मरायच्या अगोदर मुक्त व्हा. मुक्ती कशी असते माहिती आहे तुम्हाला? मरायच्या अगोदर मुक्त व्हावं लागते. कशा कशातून? पहिलं आपल्या घरातल्या मोहमायातून, ह्या आपल्या आसक्तीतून त्या मुक्त व्हा थोडेसे. आता समजा मला सांगा आवश्यकता काय आहे? अन्न वस्त्र निवारा. बरं, आता समजा वस्त्र घेऊ आपण. वस्त्र ही आपली आवश्यकता आहे. बरं, किती आवश्यकता आहे एका दिवशी? एक. बरं, 100 साड्या एकदाच घालता येतात का? मग समजा तुम्ही घरात कपाटात 100 आहे, त्यातली एक तुम्ही घेतली आणि दुसरी जाऊ, सून, सुनाची पोरगी, पोरीची समजा इहीन किंवा जाऊची इहीन किंवा सुनाची बहीण, कोणी जरी सभागाती 3 घेतली तर तुम्हाला खुशी व्हायला पाहिजे का लय राग यायला पाहिजे? मग त्याला म्हणतात तुम्ही मुक्त द्याय आहात. आता कळलं आहात का तुम्ही मुक्त? म्हणजे याचा अर्थ आपण म्हणून आम्हाला हे ट्रेनिंग मी तुम्हाला का दिली? कारण आम्हाला फक्त हे जे अंगावरचं चिवर आहे याला ती चिवर म्हणतात. 3 म्हणजे याला उत्तरासंग म्हणतात. याला चिवर नाही म्हणत, याला म्हणतात उत्तरासंग, याला म्हणतात संघाटी, आणि जे आत्म्यासु त्याला अंतर्वास म्हणतात. या 3चं नाव आहे चिवर. फक्त आम्हाला 3च आमच्या मालकीचे आहेत. पण तुम्ही त्या दिवशी दिले, मग आता ते कोणाच्या मालकीचं आहे? ते चिवर घेतानाच आम्हाला संघाचं म्हणून घ्यावं लागतं आणि ते मी नेऊन विहारात ठेवलं. आणि जर कोणी आगंतुक भिक्षू आला आणि त्यानं जर ते माझ्या समोर घेतलं तरी त्यांची ती चोरी होत नाही आणि मला अधिकाराने घेऊ नका असं म्हणता येत नाही. म्हणून मग आमच्याकडे 100 जरी चिवर असले तर आम्ही त्या चिवराला चिटकून नाही, आम्ही त्याचा त्याग केलेलाच आहे, कारण घेतानाच ते घेतलेलं नाही आहे. तसं तुम्ही आवश्यकता म्हणून साड्या घ्या, पण मला सांगा एकदाच तुम्ही 20 घालणार आहेत का? 100 तो सोडा. बरं समजा तुम्हाला 3 साड्या लय आवडत असतील तर तुम्ही 3 तरी नेसून गेल्या का कुठेतरी? खरं सांगा बरं, 3 तरी एकदाच आजपर्यंत केला का हा प्रयोग? बरं, एकदा घरी प्रयोग करून पाहतो का सक्सेस? नाही होत. म्हणजे एका टायमाला आपल्याला एका साडीची आवश्यकता आहे, आपल्याकडे जास्तीच्या असतील, यदा कदाचित आपल्याच प्रियजनाला जर ती आवडली आणि यदा कदाचित तिने जर घेतली तर तुम्ही प्रसन्न व्हा आणि काय म्हणाव की तू मला मुक्तीचा मार्ग दाखवला. त्या साडीकडे पाहू पाहू मला पुन्हा पुन्हा आसक्ती उत्पन्न होऊ लागली घडी घडी की बाई घातली नेती का काय? हे कोणासोबत युद्ध सुरू आहे? तुमचं युद्ध कोणासोबत सुरू आहे? आतल्या दानी मनाचं, आतल्याच लोभी मनासोबत. बाहेरचं कोणी आहे का? ईश्वर आहे की इथं? परमेश्वर आहे की इथं? आत्मा परमात्मा आहे का? भांडण कोणाचं सुरू आहे? आपलंच दानी मन आणि आपलंच लोभी मन, दोघांचं सुरू युद्ध. आता तिचे जे जिंकण ते घडण. जर दानी मन जिंकलं तर मुक्तीच्या पथावर आरूढ आहात आणि लोभी मन जिंकलं तर दुःखाच्या पथावर आरूढ आहात. मग मला सांगा, दुःख तुम्हाला दुसरं कोणी आणून देतं का आपणच त्याला वाढवतो? मग एका गोष्टीहून तुम्ही सगळ्या गोष्टीचा सार समजून घ्या. सगळ्या साडी, आता फक्त एक तेवढं सांगितलं, दुसरे दागदागिने असतील. काही महिला म्हणतील की बाई भंतीजीचं बरोबर आहे, आता कोणी येऊ आणि साडी घेऊ, मी देऊनच टाकीन. आता गोष्ट इथरोक झाली. पण तीच गोष्ट जर समजा गळ्यातलं मणी मंगळसूत्र घातलं कोणं सोन्याचं पूर्ण, आणि मग तुम्हाला जर म्हटलं की भंतीजीला काय म्हणायलं, इथं 4 तोळ्याचं चाललंय, आलं लक्षात? इथं भंतीजीला काय शिकवायला, तिथं 4 तोळ्याचं नेऊ द्यायचं काय? आता नेत नाही कोणी, पण सभागती काय सांगा, कोणाला काय आवडणं काय नाही सांगता येतं. म्हणून मायमावल्यांनो, हे जे काही तुम्हाला मी पहिलाच प्रश्न विचारला, तर हा पहिल्या प्रश्नाकडे पुन्हा एकदा येऊ की बुद्ध म्हणजे काय? तर बुद्ध म्हणजे राग द्वेष मोह याच्यातून परिपूर्ण मुक्त झालेले महापुरुष. मग आता त्यांचं जे ज्ञान आहे तर ते जोपर्यंत होते तोपर्यंत त्यांच्या 3.5 हाताच्या कायात होतं. ते बुद्धाच्या नखानखात, बुद्धाच्या कणाकणात, बुद्धाच्या शरीराच्या रक्तातल्या पेशीमध्ये बुद्धत्व होतं. बुद्धाची एक पण पेशी अबोधी ज्ञान प्राप्त नव्हती, बोधी ज्ञान प्राप्त होती.
बुद्धत्व म्हणजे तुम्हाला काय वाटलं, बुद्धत्व म्हणजे काय बाहेर असतं का कुठं? बुद्धत्व म्हणजे त्यांच्या पेशामध्ये असते ते. आणि मग त्या पेशा, जे बुद्धत्व ज्ञानाच्या असलेल्या पेशा, त्या हातापासून निर्वाण पेशा बी म्हणतात त्याला, निर्वाण धातू बी म्हणतात त्याला, बोधिज्ञान धातू बी म्हणतात त्याला. मग ते बोधिज्ञान धातू ज्या बुद्धामध्ये आहे ते बुद्धत्व त्यांनी महापरिनिर्वाण प्राप्त केल्यानंतर ते बुद्धत्व नष्ट होतं का तसंच राहतं? तसंच राहतं. बरं, बुद्धत्वाला जाळता येतं का? बुद्धत्वाला कुजवलं जातं का? बुद्धत्वाला असं वाहून नेलं जातं का? नाही. मग विचार करा तुम्ही, भगवान तथागत सम्यक संबुद्धानं जेव्हा शरीर त्यागलं, ज्याला आपण महापरिनिर्वाण म्हणतो, तर महापरिनिर्वाणाच्या नंतर त्यांच्या शरीराला ज्या टायमात अग्नी संस्कार केला तर त्यांच्या शरीरातल्या 2 धातू जळत नसतात. 4 धातूचं शरीर असते, अग्नी, वायू, जल, पृथ्वी. तर 2 धातू असतात तिथं. अग्निवायू दिसतंय का? अग्निवायू आपल्याला दिसत नाही आता, पण शरीरात काय दिसतंय? हड्डी म्हणजे पृथ्वी, आणि जे पतले पदार्थ आहे रक्त आसू हे पदार्थ आहेत, हे काय आहे? पाणी. तर बुद्धत्वाचं बुद्धत्व, बोधिज्ञान बुद्धत्व जेव्हा त्या गौतमाच्या भगवंताच्या शरीराला जेव्हा अग्निसंस्कार केला तेव्हा त्यांच्या रक्ताच्या, त्यांच्या हड्डीच्या काय झाल्या? बारीक 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 हिऱ्या मोत्यासारख्या गोळ्या झाल्या. बारीक बारीक हिऱ्या मोत्यासारख्या गोळ्या झाल्या. त्या नष्ट नाही झाली, तीच राख नाही झाली. राख होत बी नसती त्याची. आपलं शरीर जाळलं तर राख होते. काऊन होत आहे? कारण तिच्यात राग आहे, तिच्यात द्वेष आहे, तिच्यात मोह आहे. म्हणजे ती इंधन आहे, म्हणजे जळण्यासाठी लाकडं आहेत. ते लाकूड येणं समजा, किंवा पेट्रोल पकडा, त्याला गॅस पकडा. तर एखाद्या अग्नीमध्ये लाकडं टाकल्यावर अग्नी पेटन का कमी होईल? पेटन. रॉकेल टाकलं तर जास्त होईल, गॅस टाकला तर जास्त होईल, पेट्रोल टाकलं तर जास्त होईल, कारण ते त्याचे सपोर्टेड आहेत. पण त्या अग्नीवर जर पाणी टाकलं तर अग्नी पेट घेईन का? नाही होत. आणि समजा पाण्यालाच आग लावायचा प्रयत्न केला, लागेल का? तसे भगवान निर्मळ पवित्र पाण्यासारखे झालेले असतात. त्यांच्यामुळे त्यांच्या शरीराला जे अग्नी धातू जे असतो, वायू धातू जे असतो, जल धातू असतो, तो त्याला नष्ट करत नाही. कोणाला? पृथ्वीला. म्हणजे सोप्या भाषेत बुद्धाचं रक्त जळत नाही, बुद्धाच्या शरीराच्या हड्ड्यासुद्धा जळत नाहीत, त्याच्या गोळ्या होतात बारीक 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 बारीक. जर तुमच्या घरी कोण नातू किंवा कोणी जर गुगलवर जाऊन चेक करणार असेल, गुगलला जाऊन फक्त एवढंच टाका, बुद्धा रिलिक्स एवढंच टाका, तुम्हाला बुद्धाचे धातू लगेच डोळ्याने दिसणं सुरू होतात. ते टाकलेत गुगलला की बुद्धाचे धातू म्हणजे बुद्धाचे रक्ताचे, शरीराचे जे काही छोट्या छोट्या हिऱ्या माणिक मोत्यासारख्या गोळ्या झाल्या असतात, त्या सगळ्या त्या पात्रात होत्या. अग्निसंस्कार झाला, सगळे भिक्षू तिथंच होते, अरहंत होते, सगळे होते. आणि मग विचार केला की या पवित्र तथागताच्या पवित्र अस्थिचं काय करायचं. मग आनंदाकडे पाहिलं. आनंदाने सांगितलं की भगवंताला मला सांगितलंय चक्रवर्ती सम्राटाला शोभेल अशा प्रकारचं ते अग्निसंस्कार करावा, आणि ती पवित्र अस्थी चैत्य आणि स्तूपामध्ये ठेवावी. आणि त्या चैत्याची स्तूपाची जे लोक पूजा करतील, तर ते पूजा केल्यानंतर ती जी धातू आहे त्या चैत्यामध्ये, ती चैत्यातल्या धातूमध्ये बुद्धत्व आहे. बुद्धत्व मरत नसतंय, बुद्धत्व जाळलं जात नसतंय. बुद्ध जरी शरीर सोडून गेले तर त्यांच्या अस्थी जिथं जिथं आहेत त्या अस्थीमध्ये अजूनही बुद्धत्व आहे. आणि त्या अस्थीतून तरंग येतात आणि म्हणून आपल्या विहारापर्यंत येतात. म्हणून आपल्या तोंडातून नमो तस्स शब्द निघतोय. जर त्या अस्त्या नसत्या, बुद्धाच्या जर अस्त्या नसत्या, तर त्याला सॉफ्टवेअर म्हणतात. तुमच्या या मोबाईलमध्ये जे चित्र दिसतंय, ॲप आहे, हे कशाचं आधारित आहे? याला सॉफ्टवेअर आहे. सॉफ्टवेअर आत जर सॉफ्टवेअर नसतं तर तुमचे चित्र दिसले नसते, तुमचं लिंक झाली नसती, मेसेज एकमेकाला गेले नसते. कशामुळं? कारण त्याच्यात ॲप आहे. ते ॲप कशावर आधारित आहे? सॉफ्टवेअरवर. जर ते सॉफ्टवेअर नसेल तर तुम्हाला इकडे करता येईल का तसं काम? तर मग सध्या आपल्याला नमो तस्सं येतंय, दान द्यावं वाटतंय, शील पालन करावं वाटतंय, तर ह्यो धम्म आहे. हा धम्म कशावर आधारित आहे? तर बुद्धाच्या त्या निर्वाण धातूवर आधारित आहे. त्या निर्वाण धातू जर नसत्या तर आपल्याला नमो तस्सं बी आलं नसतं शब्द. हे शब्द येण्यासाठी ते सॉफ्टवेअरमधून तरंग येतात ते बुद्धत्वाचे, आणि ते जिकडे तिकडे सगळ्या जगात पसरलेले आहेत आणि ते त्यांच्यापर्यंत जातात. ज्यांच्यामध्ये ॲप आहे, ॲप म्हणजे बुद्धाच्या धम्माची ज्यांनी शरण घेतलेली आहे, जे बुद्धाच्या धम्माला शरण आलेली, दीक्षा घेतलेली आहे, दीक्षा घेतलेल्या लोकांकडे हे नमो तसं जातं. म्हणजे ह्या जगात करोडो लोक आहेत की त्यांच्याकडे ॲप नाही. का? कारण सॉफ्टवेअर नाही त्यांच्याकडे. आपल्याकडे सॉफ्टवेअर आहे. म्हणून बुद्धाचा धम्म कशावर आधारित आहे? बुद्ध धातूवर आधारित आहे, निर्वाण धातूवर आधारित आहे. आणि त्या निर्वाण धातू कशामध्ये आहेत?
पगोड्यामध्ये आहेत, चैत्यामध्ये आहेत, स्तूपामध्ये आहेत आणि त्या सगळ्या निघणं सुरू झालेल्या आहेत. त्यातल्या प्रतिष्ठापित होणं सुरू आहेत. त्यातली एक श्रीलंकेत आहे, एक आपल्या दिल्लीला आहे, एक आपल्या हैदराबादला आहे, एक इकडं गुजरातला पण आहे. म्हणून उपासक उपासिकांनो, आजही धर्म टिकून कशामुळं आहे? बुद्धत्वाचं जे बुद्धत्व आहे ते नष्ट झालेलं नाही आहे. त्या निर्वाण धातू जे आहेत तर त्या श्रीलंकेमध्ये दलदा विहारामध्ये तिथं सोन्याच्या हिच्यामध्ये त्यांनी अस्थी ठेवलेली आहे. गुरुजीनं पगोड्यामध्ये ठेवलेली आहे. हैदराबादमध्ये आहे, दिल्लीमध्ये आहे, आणखी बऱ्याच अजून उत्खननात सापडलेल्या नाही आहेत. या सगळ्या अस्त्या 2500 वर्षानं निघणं सुरू होतील. तिथून पुढं लोक पूजा करतील, वंदना करतील, त्याच्या शेजारी ध्यान करतील आणि मग त्या लोकांना बुद्धत्वाचं बुद्धत्व जे किती 84,000 बुद्धाचे वचन आहेत ते त्यांचे पाठही होतील, ते त्यांना ध्यानातही येतील, त्यांना ते आचरणही करा वाटण. जसं आपण आता पानाती पाता म्हणतो का नाही, तर बुद्धत्वाचं बुद्धत्व आहे म्हणून पानाती पाता शब्द येतोय. नाही तर हा शब्द बी राहणार नाही पुढे 2500 वर्षांनी. आणखी 2500 वर्षानंतर पानाती पाता हा शब्दच कोणाला पाठ राहणार नाही, येणारच नाही कोणाला म्हणता पण येणार नाही, कारण सॉफ्टवेअर राहणार नाही ना. तर त्याला म्हणतात सध्या धम्म म्हणजे भगवान बुद्धाची बोधी अजूनही त्यांच्या अस्थीमध्ये प्रतिष्ठापित आहे. त्यांची अस्थी चैत्यामध्ये, पगोड्यामध्ये, स्तूपामध्ये प्रतिष्ठापित आहे. पुन्हा बुद्धाचं शासन प्रतिष्ठापित होणार आहे. पण 2500 वर्षांनी काय होणार आहे? जेव्हा 2500 वर्षे पूर्ण होतील तेव्हा बुद्धाच्या शासनाला किती वर्षे होतील? 5000. कारण 2.5 गेले निघून आणि आणखी पुढे 2500 वर्षांनी काय होईल? 5000 वर्षानंतर एक अद्भुत चमत्कार होईल. जेव्हा भगवान बुद्धाचं ते दुसरं महापरिनिर्वाण, बुद्धाचं महापरिनिर्वाण दोनदा होत असते. एकदा त्यांच्या शरीरात महापरिनिर्वाण होतं आणि मग 2500 वर्ष जेव्हा होतील तेव्हा काय होईल माहिती का? जिथं जिथं बुद्धाच्या अस्थी प्रतिष्ठापित झालेल्या आहेत या सगळ्या अस्त्या बुद्धगयाच्या दिशेनं जाणं सुरू करतील. आपोआप निघतात. त्या पगोड्यात अस्थी राहणार नाही. पगोड्यातली अस्थी निघन आणि बुद्धगयाकडे जाण्यासाठी निघन. श्रीलंकेतल्या याच्यातली अस्थी निघन, आपोआप निघन. तुम्ही किती बंधनं टाका, तुम्ही सगळ्या दुनियाच्या भीती लावल्या, तुम्ही सगळ्या दुनियाचे कंपन लावले, तुम्ही सोन्यामध्ये नाही, तुम्ही जे काही धातूमध्ये जरी बुद्धाची अस्थी पॅक केली पगोड्यात तरी तिथं काहीच राहणार नाही. ती अस्थी निघून जाईल तिथून, ती निघन आणि ते बुद्धगयाकडे जाईल. आणि सगळ्या जगातल्या जेवढ्या बी अस्त्या आहेत बुद्धाचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर ज्या 9 ठिकाणी विभागित केले त्या सगळ्या येतील. आणि त्या सगळ्या येऊन काय होईल? जिथं भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्त झालं होतं ना त्याच वज्रासनावर हुबेहूब बुद्ध तयार होऊन जातील. जसेच्या तसेच जेव्हा ते सम्यक संबुद्ध तयार होतील 32 लक्षण, ते पूर्ण 32 लक्षण त्यांच्यावर राहतील आणि ते सगळेचे सगळे ते लक्षणं त्यांच्यावर राहतील आणि बुद्धाची मूर्ती 32 लक्षण युक्त. आणि मग आपले हे गौतम बुद्ध जेव्हा आणखी 2500 वर्षानंतर त्यांची मूर्ती तिथं बुद्धगयात तयार होईल, हुबेहूब त्यांच्या शरीरातून 6 रंगाच्या रश्मी निघन. हे पंचरंगी ध्वज आहे का नाही, तो तुम्हाला इथून पाहायला मिळेल. आणि सगळे लोक जेव्हा ते प्रत्यक्ष पाहतील तिथं पाहणाऱ्या सगळ्या लोकांमध्ये एवढी आगास श्रद्धा उत्पन्न होऊन जाईल की ज्यांचं अधिष्ठान आहे तिथं आरंत होतील, ज्यांचं अधिष्ठान आहे ते तिथं आरंत होतील. आणि ज्यांचं पुढच्या बुद्धाचं काही उजवा हात डावा हात व्हायचा आहे त्यांचं तिथं आरंतपद प्राप्त होणार नाही. तिथं काही लोक आरंत बनतील आणि मग हे बुद्धाचं दुसरं महापरिनिर्वाण राहील. आणि ज्या दिवशी बुद्धाचं महापरिनिर्वाण होईल त्याच दिवशी या पृथ्वीवर जिथं पहिल्यांदा लोकांनी शील तोडलंय तिथं पृथ्वी पेटणं सुरू होईल. तिथून पृथ्वी पेटणं सुरू होईल, नाही तर पाण्यात डुबणं सुरू होईल, नाही तर 11 कारणानं पृथ्वी नष्ट होणं सुरू होऊन जाईल. तिथून पुढं बुद्ध शासन नष्ट होऊन जाईल. तिथून पुढं माणसं प्राण्यासारखे वागणं सुरू होऊन जातील. प्राणी कसे? जसं कुत्रे, शेळ्या, मेंढ्या हे आपल्या पिल्लांना फक्त 2 महिनेच ओळखतात. कुत्री 2 महिने पिल्लाला जेलमध्ये देते, नंतर तिला माहीत नाही राहत की हे माझं पिल्लू आहे आणि त्याला माहीत नाही राहत की माझी आई आहे. ते दोघं एकमेकासोबत कुकर्म करतात. शेळ्या, मेंढ्या, बकरं जसं आपल्या नातेवाईकाला विसरून जातात तसं माणसं हे सगळे जनावरासारखं, पशुप्राण्यासारखं वागणं सुरू करतील. त्यांना काही कळणार नाही, कारण सॉफ्टवेअर नाही राहणार. बुद्ध तो संपलं ना. बुद्ध धम्म ज्याच्यावर आधारित आहे, प्रतिष्ठापित आहे, ते बुद्धाच्या निर्वाण धातू संपणार आहेत ना. मग बुद्धाच्या निर्वाण धातू संपल्या, बुद्धत्व संपलं, ज्ञान संपलं, तर मग त्रिशरण नष्ट होऊन जाईल, पंचशील नष्ट होऊन जाईल, अष्टांगिक मार्ग नष्ट होऊन जाईल, 10 पारमिता नष्ट होऊन जाईल. म्हणजे सील, समाधी, प्रज्ञा, चांगले सद्गुण सगळे नष्ट होऊन जातील. लोकांच्या माइंडमध्ये फक्त वाईट वागण्याचं सॉफ्टवेअर येऊन जाईल माराचं.